सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार केंद्रातील मोदी सरकारला संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात थेट मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे। आगामी संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या अत्यंत महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार गट पाठिंबा देणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पवार गटाने याच विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते, मात्र आता पक्षाने आपली भूमिका पूर्णपणे बदलली आहे। महिला आरक्षण विधेयकाला गेल्या वेळी लोकसभेत 2/3 बहुमताभावी मंजुरी मिळू शकली नव्हती। त्यामुळे आगामी सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मंजूर करून घेण्याची भाजपची रणनीती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार गटाशी पडद्यामागे केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून खुद्द शरद पवार यांनीही या भूमिकेला संमती दिल्याचा दावा केला जात आहे। शरद पवार गटाचे 6 खासदार फुटून भाजप किंवा शिंदे गटात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। खासदार फुटल्यास पक्षाला मोठे खिंडार पडेल, ही भीती ओळखूनच अधिकृतपणे विधेयकाला पाठिंबा देण्याची ही खेळी खेळली गेल्याचे बोलले जात आहे। जरी हा पाठिंबा केवळ याच विधेयकापुरता मर्यादित असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जात असले, तरी यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे।